श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। आज आपण या व्हिडिओमध्ये संकष्ट चतुर्थीची व्रतकथा तसेच यामागे काय रहस्य आहे, का साजरी केली जाते, कोणते मंत्र म्हणायचे आहेत, किती वेळा म्हणायचे आहेत, तसेच पूजा करताना चंद्राला काय अर्घ्य द्यावे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। फक्त 5 मिनिटे वेळ द्या। संकष्ट चतुर्थीची व्रतकथा पहिल्यांदा आपण श्रवण करूयात। गणेशाची ही अतिशय पवित्र आणि प्रेरणादायी आहे। ही कथा ऐकल्याने सर्व संकट, दुःख आणि अडथळे नाहीसे होतात, म्हणून या दिवशी ही कथा सांगितली किंवा ऐकली जाते। चला तुम्हाला ती संपूर्ण मनाला स्पर्श करणाऱ्या स्वरूपात सांगते। एकेकाळी राजा हरिश्चंद्र नावाचा पराक्रमी सत्यवती राजा होता। त्याच्या राज्यात सर्वत्र शांती, समृद्धी आणि न्याय नांदत होता। पण एकदा त्याच्यावर मोठे संकट आले। एकदा त्याच्या राज्यात भयंकर दुष्काळ पडला, पिके जळून गेली, प्रजा उपाशी राहू लागली आणि राजा स्वतः खूप चिंतेत पडला। त्याने देवदेवतांकडे प्रार्थना केली, पण कोणताच उपाय सापडला नाही। त्या रात्री राजा हरिश्चंद्राला स्वप्नात गणपती बाप्पांनी दर्शन दिलं आणि म्हणाले, राजा, उद्या कृष्ण पक्षाची चतुर्थी आहे, त्या दिवशी तू उपवास कर, माझी भक्तिपूर्ण पूजा कर आणि चंद्रदर्शनानंतर माझी ही कथा ऐक, तुझे सर्व संकट नाहीसे होतील। राजा सकाळी उठला आणि गणपती बाप्पाच्या सांगण्यानुसार संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं। त्या दिवशी राजदरबारात एक ब्राह्मण आला आणि म्हणाला, राजन, मी तुम्हाला एक महान कथा सांगणार आहे। ती संकष्टहर गणेश व्रताची कथा आहे, जी ऐकणाऱ्यांचे सर्व विघ्ने नाहीसे करते। राजा व प्रजा सगळ्यांनी एकत्र ती कथा ऐकली। हीच ती कथा की एकदा देव दानवाचा मोठा संग्राम झाला। दानवांनी स्वर्गावर आक्रमण केले आणि देवांना हरवले। देव निराश होऊन भगवान शंकराकडे गेले। शंकर म्हणाले, या संकटाचा नाश फक्त माझा पुत्र गणेश करू शकतो। तेव्हा गणपती बाप्पा युद्धभूमीवर गेले। त्यांनी आपल्या दाताने आणि त्रिशूळाने सर्व दानवांचा संहार केला। स्वर्ग पुन्हा शांत झाला आणि देवांनी त्यांना संकटमोचन म्हणून नमन केले। तेव्हापासून या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणून पूजले जाते, कारण त्या दिवशी गणपती बाप्पाने देवांचे संकट हरले। कथा संपल्यानंतर राजा हरिश्चंद्राने ब्राह्मणाला नमस्कार केला। त्या क्षणी आकाशात पाऊस पडू लागला, दुष्काळ संपला, राज्यात आनंदाचा वर्षाव झाला। राजाला गणपती बाप्पाचं दर्शन झालं आणि त्यांनी आशीर्वाद दिला, हे व्रत जो कोणी श्रद्धेने करेल त्याचं कोणतंही संकट माझ्या कृपेने नाहीस होईल। तेव्हापासून दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला हे व्रत श्रद्धेनं केलं जातं। या व्रताने आयुष्यातील सर्व विघ्न, रोग, अडचणी, आर्थिक संकटे, कौटुंबिक समस्या नाहीशा होतात। या कथेमागचा गूढ अर्थ असा आहे की संकट आपल्याला धैर्य शिकवतं, पण श्रद्धा आपल्याला विजय मिळवून देते। गणपती बाप्पांवर अढळ विश्वास ठेवला की तो प्रत्येक संकटातून वाट काढून देतो। म्हणूनच म्हणतात ना, संकटामध्ये जो स्मरण करतो गणेशाचं नाव, त्याचं आयुष्य होतं संकटमुक्त होतं। संकष्टी चतुर्थी उपवास विधी व मंत्र आपण आता जाणून घेऊया आणि चंद्रदर्शनाच्या वेळी काय अर्पण करायचं आहे, हे दोन्ही भाग संकष्टीचं पूर्ण फल मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। चला तर आपण जाणून घेऊयात। लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा, मनात संकल्प करा, मी श्री गणेशाच्या कृपेकरता सर्व संकट दूर व्हावीत म्हणून संकष्टी चतुर्थीचं व्रत पाळत आहे। घरात पूर्व दिशेला गणपती बाप्पाची मूर्ती किंवा चित्र ठेवा। गणपतीचं पूजन, त्याची विधी काय आहे? गणपती समोर दीप, धूप, फुले, दुर्वा, लाडू आणि मोदक अर्पण करा। कुंकू हळदीचा अक्षतांनी अभिषेक करा। दुर्वांची 21 पाने गणपतीला अर्पण करावीत, ही अत्यंत शुभ मानली जातात। दुर्वा गणपतीला खूप प्रिय आहेत। गणेश स्तोत्र, अथर्वशीष किंवा संकटनाशन स्तोत्र म्हणा। दिवसातून एकदाच फळाहार करा, जसे दूध, फळ, साखर, पाणी इत्यादी। ज्यांना शक्य नसेल त्यांनी खिचडी खाल्ली तरी चालेल। संध्याकाळी पूजा व चंद्रदर्शन, सूर्यास्तानंतर गणपती बाप्पांची पुन्हा पूजा करा। चंद्र उगवल्यानंतर त्याला अर्घ्य द्या, पाणी व अक्षतासह वाहा। मग चंद्रदर्शनानंतरच व्रत सोडावं, उपवास संपवावा। आता संकष्ट चतुर्थीचा मुख्य मंत्र काय आहे? तुमच्या मनाला शांती आणि निकट निवारण देणारे हे अत्यंत प्रभावी मंत्र आहेत।
तर पहिला मंत्र आहे गणेश मूलमंत्र, तो म्हणजे ओम गण गणपते नमः, म्हणजे सर्व विघ्न दूर करणारा हा मंत्र आहे. या मंत्राचं तुम्ही अवश्य श्रवण करा. दुसरा मंत्र आहे संकटनाशन गणेश स्तोत्र, तर तो स्तोत्र असा आहे प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं आयु कामार्थ सिद्धये. दुसरा आहे संकटमोचन मंत्र, म्हणजे ओम विघ्नेश्वराय वरदाय सूरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्विताय नागाननाय श्रुती यज्ञ विभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमः. या मंत्राचा जप संध्याकाळी 11, 21 किंवा 51 वेळा करावा. मंत्रोच्चार करताना मन पूर्णपणे एकाग्र ठेवा. चंद्राला काय अर्पण करायचं आहे, तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन ही सर्वात महत्त्वाची प्रक्रिया आहे. कारण व्रताचं फल तेव्हाच मिळतं जेव्हा आपण चंद्राला अर्घ्य देतो. चंद्र दिसल्यानंतर गणपती बाप्पाचं स्मरण करा. तांब्यामध्ये स्वच्छ पाणी, थोडं दूध आणि अक्षता टाका. त्या मिश्रणांचं अर्घ्य चंद्राला द्या. हळुवारपणे जमिनीवर ओता. त्यानंतर हात जोडून म्हणावं ओम सोमाय नमः. हा चंद्राचा मंत्र आहे. चंद्राला अर्पण काय करायचं आहे, वस्तू म्हणजे कोणत्या आहेत, दूध, साखर, चंद्रकांती म्हणजे पांढरे फूल जसे की चाफा, मोगरा, तांदूळ, दुर्वा. गणपतीला आवडते मोदक किंवा लाडू. अर्घ्य दिल्यानंतर गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा आणि उपवास सोडावा. संकष्टी व्रताचे फल मनातील नकारात्मकता नाहीशी होते. सर्व प्रकारचे संकट, रोग, भय दूर होतात. घरात आनंद, समाधान आणि स्थैर्य येतं. कार्यसिद्धी, मनशांती आणि भक्तिभाव वाढतो. चला तर मग आपण आता ओम गण गणपते नमः हा मंत्र जपूयात. ओम गण गणपते नमः. 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 ओम गण गणपते नमः.
ॐ गं गणपते नमः। 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 ॐ गं गणपते नमः।